फर्स्ट सेमीफायनल पहिला बॉल ओव्हर द विकेट ना यावेळेस मात्र कव्हरला ढकललाय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र धोका पत्करला होता. बाल बाल बचावला असंच म्हणावं लागेल. दुसरी रन सुद्धा कंप्लीट होत आहे परंतु पहिल्याच बॉलवर मात्र ही मोठी रिस्क घेतली होती ती दोनही सलामी वीरांनी ही धाव पूर्ण करण्याची. परंतु जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित इथून मात्र माघारी फिरावं लागलं असतं ते सागरला. 2 धावेनं श्री गणेशा होते मोहा कोळीवाडा संघाचा. सागर कोळीच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. संपूर्ण वातावरण क्रिकेटमय झालंय. जितेंद्रचा हा बॉल यावेळेस मात्र मिड ऑफला खेळलाय. ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल. सिंगल धाव मिळेल. गेले 5 दिवसापासून आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. बरंच काही दिलं या स्पर्धेनं. मोठे मोठे विक्रम प्रत्येक खेळाडूच्या नावावर लागले. बऱ्याचशा नवोदित खेळाडूंची नावं प्रेक्षकांसमोर आली. नवोदित खेळाडूंचा खास करून खेळ चांगला पाहायला मिळाला. आणि हे 4 संघ आज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतील. संताणी या थोडीशी सावध सुरुवात यावेळेस मोहा कोळीवाडा संघाची, कारण समोर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ गावदेवी उसरली. हेमंत भगत अँड कंपनी सज्ज आहे अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी. इथून मात्र कोणता संघ पहिल्यांदा दाखल होईल या स्पर्धेच्या फायनल मध्ये यासाठी मात्र सुरू असणारी हे घमासान युद्ध. इथे मात्र टॉप एज बॉल चालला. शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर आतमध्ये आहे. जेलला जातोय. बॅट्समन आउट होईल. पहिला लागलेला जोरदार झटका. यावेळेस मात्र सागर कोळी 3 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला. सुरुवातीच्याच काळामध्ये मात्र अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये ही विकेट 4 या धावसंख्येवर मात्र गमावले ती मोहा कोळीवाडा संघानं. समोर बलाढ्य संघ आहे त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. अनिकेत कोळीला एक मोठी इनिंग सजवावी लागेल. ज्या अनिकेत कोळीचा विचार केला तर किंजल ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा अर्धशतक झळकावलं. किंजल ट्रॉफीचा चॅम्पियन संघ मोहा कोळीवाडा संघ आहे. त्या संघानं फायनलमध्ये दिघोडे टीमला पराभूत केलं होतं. त्यानंतर पाहायला गेलं तर याच मैदानावर याच खेळाडूच्या नावावर दुसरं अर्धशतक आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर स्लॉक स्वीपच्या माध्यमातून व्हाट अ ग्रेट शॉट ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून मात्र टोलवलाय. अनिकेत कोळीनं सुरुवात केले. षटकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती दुहेरी आकड्यामध्ये. 10 धावा धावफलकावर. तर दुसरं अर्धशतक याच मैदानावर याच स्पर्धेमध्ये याच खेळाडूच्या नावावर. आणि काल झालेली ओळी येथील स्पर्धा JWR ट्रॉफी मध्ये सुद्धा या खेळाडूच्या नावावर अर्धशतक आहे. यंदाच्या हंगामामध्ये 3-3 अर्धशतक केळी त्यानं आपल्या टीमसाठी सजवल्यात. आणि मोहा कोळीवाडा संघ उल्वा नोड मधील हा संघ मात्र सगळ्यांचं लक्ष वेधतोय आणि लक्षवेधी कामगिरी या संघानं केले. दीपक कामगिरी करत असताना मात्र हा संघ प्रत्येक जण 100% देण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा राहिलाय. आणि या एकजूट होऊन हा संघ मैदानामध्ये नेहमीच एक लढवय्या संघ म्हणून उदयास येतोय. खूप चांगली कामगिरी या टीमची राहिली आहे. त्यामुळे उसरली संघ जरी नामवंत संघ असेल तरी ही लढाई मात्र तेवढीच तुम्हाला चुरशीची तेवढीच आनंद देणारी पाहायला मिळू शकते. या षटकारानं 10 वर गेलाय स्कोर कार्ड. पहिलं षटक आपण पाहतोय जितेंद्र मुंडे या गोलंदाजाचं राईट मोर द विकेट ना. अनिकेत शॉट ऑफ लाईन यावेळेस मात्र पूल केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार येतोय षटकारानंतर लगेचच. धावसंख्या 14 या आकड्यावर. अकूट टप्प्याचे चेंडू आणि सर्कल रिस्ट्रिक्शनचं षटक संपूर्णपणे क्षेत्र मोकळं होतं. आणि त्या क्षेत्रामध्ये मात्र वॅकंट एरियामध्ये मात्र हा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचल्या. पहिलं षटक आपण पाहिलं जितेंद्र मुंडे या गोलंदाजाचं. एक बॅट्समन आउट झाला होता सागर कोळी ज्यानं 3 धावांचं योगदान दिलं होतं. इथून मात्र उसरली टीम लगेच टीम मीटिंग कॉल केले कारण अनिकेत कोळीला रोखावं लागणार आहे. हे म्हणला सुद्धा माहिती आहे अनिकेत कोळीची स्ट्रेंथ काय, कारण यंदाच्या हंगामामध्ये मात्र सर्वाधिक अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या खेळाडूला आपल्याला रोखावं लागणार आहे तरच आपल्याला फायनलचं तिकीट मिळू शकतं याची जाणीव हेमंत भगतला. आणि त्या दृष्टिकोनातून आता मात्र कशा पद्धतीनं प्रामाणिक प्रयत्न केले जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. खूप चांगला परफॉर्मन्स उसरलीने सुद्धा कालच्या दिवसामध्ये दिला. चांगल्या काल 8 संघांमधून हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला होता. परंतु दुसऱ्या बाजूला मोहा कोळीवाडा च्या संघानं किंजल ट्रॉफी मध्ये मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून चॅम्पियन राहिला होता. फायनल मध्ये दिघोडे
छोट्या मोठ्या संघ दोनही खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असताना सुद्धा त्या संघाला पराभूत केलं होतं आणि या सगळ्याच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचं लक्ष मात्र या संघानं वेधून घेतलं होतं आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पिंक जर्सी परिधान केलेला मोहा कोळीवाडा संघ. उल्केश कोळी येतोय. मागच्या मॅच मध्ये मात्र निर्णायक क्षणाला आपल्या बाजूने सामना झुकून दिला होता. जो रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाविरोधात खेळत असताना मात्र खूप चांगली बॅटिंग त्यानं केली होती. इथे मात्र तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय बॅटिंगसाठी. गोलंदाजी मार्कवर दुष्यंत भोईर सज्ज होतोय. राऊंड विकेटनं हा बॉल थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. दुष्यंत भोईरकडे व्हेरिएशन्स खूप आहेत. दोनही बाजूला बॉल ब्रेक करण्याची पाहायला गेलं तर एक वेगळाच करिश्मा, एक शक्ती आपण म्हणूया, दैवी शक्ती त्याच्याकडे आहे आणि सातत्यानं मात्र तो फलंदाजांना अडचणीत आणण्याची किमया करत असतो आणि त्याच्यासमोर धाबा काढणं एक मोठं आव्हान असतं फलंदाजांसाठी आणि हे आव्हान आता मात्र उल्केश पेलणार का? भेदक मारा आहे, परंतु या भेदक माऱ्यासमोर एक चिवट खेळी करावी लागणार आहे ती उल्केश कोळीला. कारण अनिकेत सारखा दर्जेदार बॅट्समन अजून आहे. जास्तीचे स्ट्राईक अनिकेतला कशी मिळेल याकडे नक्कीच त्याचं लक्ष असेल. अस्तित्वाची लढाई आहे. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न फिरून खेळण्याचा. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जातोय बॉल. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉलचा. अंपायर कल्याणी घोरपडे सर, त्याचप्रमाणे करुणा कोट्यान सर. NPL स्पर्धा यंदाची दुबई येथील स्पर्धेमध्ये हे 2 पंच ज्यांची निवड झाली होती आणि खास करून मी आयोजकांचं सुद्धा आभार मानेन. या स्पर्धेसाठी मात्र त्यांची निवड केली. खूप चांगले पंच. त्याचप्रमाणे शशी साटम सर, 3 दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड विकेटनं उल्केशसाठी हा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड. निराशा केले सेमीफायनलच्या मॅच मध्ये उल्केश कोळी. पहिल्यांदा 2 चेंडू निर्धाव खेळला आणि मित्र म्हणेन थोडंसं संकट आता मात्र ओढवून घेतलंय ते मोहा कोळीवाडा संघानं. निराशाजनक कामगिरी या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. 0वर बाद झालाय. भोपळाही न फोडू देता मात्र दुष्यंत भोईरनं त्याला माघारी परतवलंय. अनिकेत कोळीला स्ट्राईक जास्तीत जास्त कशी देता येईल हेच आता मात्र पाहावं लागणार आहे. कारण त्या खेळाडूला जास्त स्ट्राईक मिळणं म्हणजे आपसुकच हा स्कोर कार्ड मात्र पुढे जात राहणं हे समीकरण नेहमीच आत्ताच्या घडीला बनलंय. कारण बिंदासपणे कोणत्याही गोलंदाजावर निर्विवादपणे वर्चस्व गाजवणं ही अनिकेत कोळीची खासियत आहे आणि बऱ्याचशा अडचणींना सामोरं जात आज मात्र उल्वा नोडमधील हे नाव अनिकेत कोळी आदरानं घेतलं जातं. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. प्रत्येक मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिलाय. दुष्यंत भोईरला इथे सफलता मिळाली. नवीन बॅट्समन अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये. दुष्यंत भोईर सज्ज होईल. ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सोपं नसेल. दोनही बाजूला बॉल वळवण्याची कला अवगत आहे या खेळाडूला. म्हणूनच आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर व्हेरिएशन्स तुमच्याकडे असतील तेच गोलंदाज यशस्वी होऊ शकतात. अन्यथा प्रत्येक गोलंदाजावर आघात करणं, प्रत्येक गोलंदाजाच्या प्रत्येक बॉलवर पुढे सरसावत एक मोठा फटका खेळणं, आक्रमक होणं, रौद्र रूप धारण करणं ही आजकालच्या फलंदाजांची सगळ्यांची लक्षणं, वैशिष्ट्य आणि इथे मात्र दुष्यंत भोईर भाव खाऊन जातोय. थोडासा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन्स पाहायला मिळाला. इथे मात्र चान्स होती. पाहायला गेलं तर एक चिकी सिंगल, एक चोरटी धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली जात आहे. कारण अनिकेत कोळीला हवी होती स्ट्राईक आणि ती त्यानं मिळवले. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धाबा. अनिकेत कोळीची एक अजून एक मोठी इनिंग या मॅच मध्ये मोहा कोळीवाडा संघाला या मोठ्या स्पर्धेमध्ये फायनलचं तिकीट मिळवून देऊ शकतं. परंतु त्यासाठी अनिकेत कोळीला उभं राहावं लागणार आहे. अनिकेत कोळीची विकेट जर लवकर गेली तर मी म्हणेन गावदेवी उसरली संघ या मॅचवर बऱ्याच अंशी पकड मजबूत करेल. गोलंदाजी मार्कवर दुष्यंत भोईरच्या समोर मात्र कशा पद्धतीनं खेळ करणार अनिकेत कोळी, सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅचकडे. राईट अमोर द विकेटनं दुष्यंत तयार. स्लोवर ऑन करण्याचा खूप चांगला प्रयत्न मित्र म्हणेन. अनिकेत कोळीसाठी अनएक्सपेक्टेड होतं. एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याच्या तयारीमध्ये होता आणि अचानकपणे आलेल्या स्लोवर वनवर तो थोडासा गोंधळून सुद्धा गेला. बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाकडे बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या जातात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मोहा कोळीवाडा संघाच्या.
प्रभावित केलंय गोलंदाज दुष्यंत भोईरनं. आतापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाहीये फलंदाजांना, निर्विवादपणे वर्चस्व गाजवलंय. अकुटप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर, अनिकेतचा हा पुल शॉट, परंतु इथे सेफली लँड झालाय. पहिल्यांदा काळजाचा टोका चुकला होता कारण जेव्हा झेल हवेमध्ये होता, परंतु वन बाउन्स, एक टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सीमा पार चाललाय. इथे 4 धावा मिळतील अनिकेतला. संघ जाऊन पोहोचतोय तो 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगलं षटक मात्र हाताळलं गेलं ते उसरली टीम कडून खेळत असताना. दुष्यंत भोईरनं फक्त 6 धावा दिल्या या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 14 धावा, 10च्या सरासरीनं 20 धावा धाव फलकावर. अनिकेत कोळी आणि अजय कोळी अशी जोडी मैदानावर आहे. अजून उर्वरित 2 षटकांमध्ये इथून कशा पद्धतीचा खेळ साकारणार, मोहा कोळीवाडा संघ किती धावांचं टार्गेट सेट करणार. पुन्हा एकदा टीम मीटिंग. मी विनंती करेन उसरली संघ थोडा स्पीडअप करा, कारण प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेणं हे पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गरजेचं नसतं असं सगळ्यांचंच मत असेल. कारण परीक्षेचा अभ्यास तुम्हाला घरीच करावा लागतो. एकदा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आलात का तुम्हाला पेपर सोडवावा लागतो. आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आलात, प्रत्येक वेळी तुम्ही गाईड घ्याल, पुस्तकं घ्याल, असं जमणार नाही. त्यामुळे विनंती असेल, कारण 2 सामने बॅलन्स आहेत. अजून एक फायनलची मॅच आहे, बक्षीस समारंभ, प्राइज सेरेमनी आहे. सगळ्या गोष्टी आजच आम्हाला उजेडामध्ये करायच्या आहेत. त्यामुळं कृपया करून खेळाडूंना विनंती असेल आपण सहकार्य करावं. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर. आतापर्यंत विचार केला तर 2 बॅट्समन बाद झालेत, सागर कोळी आणि त्यानंतर मात्र उल्केश कोळी. अनिकेत कोळीवर सगळ्यांची नजर असेल. हा फलंदाज या मॅच मध्ये काय करणार आहे, अजून कोणता विक्रम या मॅच मध्ये करणार, याची चर्चा खास करून प्रेक्षकांमध्ये होत असेल. अजय कोळी स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर मात्र संजय भगत येतोय. अंकल पहिलाच बॉल यावेळेस मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मिड विकेटला चालला. 1 धाव मिळेल. अजयचा विचार केला तर त्याचं फक्त आज एवढंच काम असेल, अनिकेत कोळी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला कशी देता येईल, आणि हे त्यानं बरोबर ओळखलंय. अनिकेत कोळी इन फॉर्म बॅट्समन, सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये असणारा हा विस्फोटक फलंदाज. यावेळेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र मिस्टेक होत आहे. बॅकफुट पॉइंट क्षेत्ररक्षकांना चुकी केल्या आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दणदण करत 4 धावा. चौकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 25 वर. थोडंसं प्रेशर क्रिएट केलं होतं दुष्यंत भोईरनं, परंतु प्रेशर रिलीज होतंय या चौकाराच्या मदतीनं. प्रेशर ठेवायचं असेल तुम्हाला अनिकेत कोळीवर तर चांगली फिल्डिंग करावीच लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षक तुम्हाला करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर गोलंदाजावर दबाव जास्त येतो, गोलंदाजाचं खच्चीकरण होत असतो. आणि इथे असाच प्रकार पाहायला मिळाला. संजय भगत सगळ्यात अनुभवी खेळाडू उसरली संघाचे. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, इथे मात्र रनआउट. अनिकेत कोळी स्ट्राईक घेतोय, परंतु त्याचा साथीदार अजय कोळीला मात्र आपली विकेट बहाल करावी लागते. धावचीच्या स्वरूपात 3रा धक्का गावदी महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाला. पाचव्या क्रमांकावर सुयश कोळी, मोहा कोळीवाडा संघाचा ग्रेट ऑलराऊंडर. यावेळेस बॅटिंगसाठी फक्त 7 द्यायची आहे ती अनिकेतला. अनिकेत सुद्धा तेच सांगत असेल, फक्त तुम्ही सिंगल स्ट्राईक रोटेट करून माझ्याकडे द्या, बाकी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपा, मी गोलंदाजांना तोंड देण्यासाठी समर्थ आहे. संजय भगत यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रचंड अनुभव आहे, गेले कित्येक वर्ष सातत्यानं उसरले टीमसाठी फार मोठे योगदान आपल्या गोलंदाजीमधून देत असताना यावेळेस मात्र 3रं षटक हाताळतात. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2020 मध्ये पहिली सेमीफायनलची मॅच सुरू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला बॉल चाललाय. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली दुसऱ्या धाव्यासाठी, परंतु थांबवलंय सुयशनं. सुयश आता म्हणत असेल घाई नको, कारण अजून पूर्ण एक षटक बाकी आहे. एका षटकामध्ये कितीही धावा आपण उभारी करू शकतो, आणि आता मात्र विकेट देणं आपल्याला परवडणारं नसेल. या सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड.
4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र हा स्कोर कार्ड कुठपर्यंत जाणार. सुयश कोळी येतोय पहिल्यांदाच फेस करेल. यावेळेस मात्र सरळ बॅटवर बॉल आला होता, ड्राईव्ह केलाय, अत्यंत वेगानं मात्र बॉल चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडतोय तो सुयश कोळी. धावांची गरज आहे, भूक आहे, कारण त्यांना माहिती आहे समोर मात्र एक बलाढ्य संघाचं आव्हान आहे आणि या बलाढ्य संघाचं आव्हान पैलवाचं असेल तर एक चांगली धावसंख्या, गोलंदाजांना पाठबळ देणारी धावसंख्या मात्र उभारावीच लागणार आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल चाललाय डीप मध्ये, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, एकच धाव येईल. चांगला थ्रो सुद्धा तिथून पाहायला मिळाला. एकेरी धावेच्या मदतीनं इथं तिसरं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 धावा, 32 रन्स, 32 धावा धावफलकावर. अजून शेवटचं षटक बाकी आहे. चौथा गोलंदाज यावेळेस मात्र कोणाला गोलंदाजी द्यायची, पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची मागणी मैदानावर केली जाते. दोन्ही 12th मॅनना मी विनंती करेन ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चर्मान क्रिकेट क्लब बामणडुंगरी आयोजित ही स्पर्धा, आज ही स्पर्धा निरोप जरूर घेईल. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक 2020, 10वं वर्ष या स्पर्धेचं. 10व्या वर्षामधील ही स्पर्धा आज तुम्हाला चॅम्पियन संघ कोणता असेल हे कळणार आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 3 षटकानंतर खेळ थांबलाय. बॅटिंग करणारा मोहा कोळीवाडा संघ 3 ओव्हर्स नंतर 32 धावांवर आहे. गतवर्षी आपण पाहिलं होतं 2019 साली या स्पर्धेमध्ये कैलासवासी अमर साळुंके सांभारली संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. तर रनर अप राहिला होता तो प्रेमनाथ 11 मुरबी. हा संघ सुद्धा कैलासवासी अमर साळुंके याच नावानं या मैदानावर खेळला होता. सावळे संघाचा खेळाडू आपल्याला सोडून गेला होता, त्यांच्या नावानं हे दोनही संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी मिळाला होता. मुरबी संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये आहे. इथून मात्र त्यांची नजर यावर्षी चॅम्पियन करंडकावर असेल, प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावर. तर गतवर्षी मात्र तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला होता तो कोंबडभुजे संघ. या उलवे नोडमधील या संघानं खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु या वर्षी मात्र पहिल्याच फेरीमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात आलं होतं. रजत मुंडे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज त्या खेळाडूला प्रदान केली होती. उत्कृष्ट फलंदाज गतवर्षी कोंबडभुजे संघाचा शुभम कोळी ठरला होता. तर गोलंदाजी योगेश मुंडे. ओव्हर द विकेटनं चौथ्या षटकाला सुरुवात. हरेश मुंडे येतोय, संघाचा मुख्य आधारस्तंभ, ग्रेट ऑलराऊंडर. उसरली टीम कडून चौथं षटक स्लॉग ओव्हरचं. या षटकामध्ये आता मात्र कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल, कारण अनिकेत कोळी सारखा बॅट्समन अजूनही मैदानामध्ये आहे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आणि 3 चौकारांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत ते पहिल्या इनिंग मधले. धावफलकावर 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर द विकेट ना इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, कव्हरच्या वरतून खेळलाय. व्हाट अ ग्रेट शॉट, एक्सलंट ड्राईव्ह. बॉल अक्षरशः भिरकावला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत कोळीच्या बॅट मधून हा षटकार. कव्हरच्या वरतून षटकार खेळणं प्रेक्षकांना माहिती आहे हे साध्या सुध्या फलंदाजाचं काम नाही आहे, आणि त्याची गुणवत्ता, त्याचं कौशल्य तो मैदानावर सादर करतोय. आज मात्र स्पर्धेमध्ये संपूर्णपणे गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं या फलंदाजानं. हरेश मुंडे थोडस रनअप मध्ये गडबड. षटकार मागच्या बॉलवर आल्यानंतर बऱ्याच वेळा हे चित्र मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. अनिकेत कोळी सारखा स्टार बॅट्समन यावेळेस मात्र दुसरा षटकार त्याच्या भात्यामधून आलाय. इथे मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल. सिंगल येते. नाराज जरूर थोडासा असेल, नाखुश असेल या फटक्यावर. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या
40 या आकड्यावर 40 रन्स, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. यानंतर मात्र टॉस केला जाईल तो नेक्स्ट मॅच जनमान कामोटी आणि कैलासवासी कुमार प्रेमनाथ 11 मुरबी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र सुयश कोळीच्या बॅट मधून ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या वरतून भिरकावलाय आणि या दोनही बॅट्समन आगीतून फुफाट्यात अशी थोडीशी परिस्थिती मात्र उसरली टीमची पाहायला मिळते. सुयशनं मात्र लगावलाय षटकार आणि या षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 46 या आकड्यावर. 46 खूप चांगली धावसंख्या 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये आता मात्र उभारतोय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हरेश मुंडे धावतोय. कुटप्पाचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. थर्डमॅनला चकून बॉल चाललाय. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पार. अजून 4 धावा मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीनं मोहा कोळीवाडा संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता मात्र खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग 50 धावा ही चांगली टोटल मोहा कोळीवाडा संघाच्या धाव फलकावर. जर गोलंदाजीचा विचार केला मोहा कोळीवाडा संघ तर फार स्ट्रॉंग गोलंदाज आहेत. 4ही गोलंदाज मात्र तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्यामुळं दुसऱ्या सत्रामध्ये मात्र या धावा काढणं हे मोठं आव्हान असेल ते हेमंत भगत अँड कंपनी समोर. लास्ट बॉल हरेश मुंडे मात्र कशा पद्धतीने सादर करतोय. राईट अमोर द विकेट ना सुयश. खूप चांगला बॉल होता इथे मात्र फुलर लेन खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने अनिकेतनं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सरसावलाय सुयश. धावतोय 2 रन्स मात्र कंप्लीट. अखेरीस मात्र हे पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 52 धावा. 52 13ची सरासरी राखली जाते या मॅच मध्ये आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बलाढ्य उसरली संघासमोर मात्र एक मोठं आव्हान उभं केलंय ते 53 धावांचं. ही लढाई सोपी नसेल हे आता मात्र ओळखले उसरली संघानं. वर्चस्वाची थोडीशी संधी मात्र गमावली परंतु दुसरं सत्र जसं चालू होईल 53 धावांची गरज असेल. आपण कुठेही जाऊ नका पण पाहत राहा फर्स्ट सेमीफायनल स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2020 मधली. यानंतर मात्र कामोठे आणि मुरबी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच मंचकावर यायचंय. शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ आहे त्याला म्हणून दादा नवाला आहे मनान साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू सो मच डीजे एसडीसी. खूप सुंदर गीत. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये मनसेचे एकमेव नगर आमदार सन्माननीय राजूदा पाटील यांचं आगमन झालं होतं आणि
प्रचंड जल्लोषामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ते या विभागामध्ये आले होते. ज्या दिवशी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली, अगदी शपथविधी उरकून लगेचच संजय शेठ ठाकूर यांची भेट घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली होती आणि प्रचंड जनसमुदाय इथे उसळला होता. मोठ्या संख्येनं त्यांच्या समवेत सगळ्यांनी सेल्फीज घेतल्या होत्या आणि ती आठवण या गाण्याच्या निमित्तानं जरूर आम्हाला येते. राजूदादा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवलीमधील आमदार, खूप चांगलं कार्य त्यांच्या हातून महाराष्ट्रासाठी होत आहे, त्यांची आठवण नक्कीच येते. तर दुसरं सत्र चालू होईल. 53 धावा करायच्यात. या मॅच मध्ये लढाई सोपी नाहीये उसरली टीमसाठी, कारण हा संघ असा आहे, मोठ्या मोठ्या या संघानं पाणी पाजलं यंदाचा हंगामामध्ये. त्यासाठी मात्र अगदी सुरुवातीपासून चांगली स्टार्ट मिळणं फार गरजेचं आहे. हरेश मुंडेला सुद्धा एक चांगली इनिंग खेळावी लागेल. हेमंत भगतला आज खेळावं लागणारच आहे, तरच फायनलचं तिकीट मात्र मिळू शकतं, कारण एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभारी केले. गोलंदाजीसाठी मात्र दाखल होते मोहा कोळीवाडा टीम कडून सुयश कोळी. खूप चांगली बॅटिंग सुयशनं मात्र पहिल्या इनिंग मध्ये सादर केली. 6 बॉल मध्ये 18 रन, 300च्या स्ट्राईक रेटनं तो खेळला आणि अगदी निर्णायक क्षणाला केलेली त्याची इनिंग. हरेश मुंडे आणि अरुण भगत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तर सुयश कोळी तयार होतोय. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडणार ऐकूया पुन्हा एकदा. कर्जत मधील एक आवाज, समीरजी सोमणे. धन्यवाद दीपक पाटील सर. डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर इथे घेण्यात आलेला आहे अंपायर्स कडून. पीटीसी लाईव्हची टीम सुसज्ज आहे हे काम चोख पद्धतीने पार पाडण्यासाठी. 3 कॅमेरानेशी मात्र स्पर्धा कव्हर करतायत. किरण दळवी, केतन दळवी, पीटीसीचे फाउंडर संदीप वास्कर. प्रश्न इथे आहे, बॅट्समन ने क्रीज ओलांडले की नाही. अद्यापही डिसिजन पेंडिंग असेल. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2020 हे पर्व 10व या स्पर्धेचं आणि स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. पहिली सेमीफायनल, उपांत्य फेरीची पहिली लढत. महेश स्मृती मोहा कोळीवाडा वर्सेस उसारली. रनआउटचा डिसिजन पेंडिंग आहे. बॉल कलेक्ट झाला आणि त्यानंतर चांगलं काम करताना पीटीसीची संपूर्णपणे टीम. कॅमेरा अँगल किती महत्वाचा असतो या सर्व गोष्टींमध्ये, त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे ते आता आपल्याला समजतंय. अद्यापही डिसिजन पेंडिंग आहे. वायटल डिसिजन आहे या मॅचचा, कारण ही उपांत्य फेरीची लढत आहे. इथे फायनलचं तिकीट बुक केलं जाणार आणि अशी ही लढत. साधं सोपं आहे. स्क्रीनच्या बाहेर अगदी पाहताना आपण सहजपणे मांडतो या गोष्टी, परंतु त्या स्क्रीन ऍडजस्ट करणं, फ्रेम ऍडजस्ट करणं ते टेक्निशियनलाच माहिती असेल. कॅमेरामनचं वर्क किती छान आहे, परफेक्ट त्यावेळी तिथे त्या क्षेपामध्ये ठेवणं. चांगलं काम पीटीसी कडून. सो अंपायर डिसिजन अद्यापही पेंडिंग आहे. क्लोज डिसिजन. सर्वांचं लक्ष या मॅचकडे. उपांत्य फेरीची लढत आहे. टार्गेट इथे ठेवण्यात आलं उसारली टीमसाठी 24 बॉलमध्ये 53 धावांचा आणि पहिल्याच बॉलवरती इथे
निर्णय खोळंबलाय. महत्वाचं आहे, एक निर्णय मॅचचं चित्रपलटी करू शकतं, म्हणून तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेली ही स्पर्धा आणि संपूर्णपणे तंत्रज्ञानाचा वापर या स्पर्धेसाठी करण्यात येतोय. अंपायर डिसिजन दिला जाईल ग्राउंड अंपायर्स कडे. सो इट्स अंपायर डिसिजन नॉट आउट. खूपच क्लोज. विश्लेषण करायचं झालं तर कदाचित डिसिजन क्लोज, डाऊटफुल डिसिजन असेल तर बहुतांशी आपण पाहतो इन फेवर ऑफ बॅट्समन. संशयास्पद जर का निर्णय असेल तर तो बहुतांशी फलंदाजांच्या खात्यामध्ये दिला जातो. जो काही निर्णय तो पंचांनी मात्र इथे दिलाय. नॉट आउट इथे घोषित करण्यात आलंय. सुयश कोळी पहिलं षटक टाकतोय. आता 23 बॉल आणि रन्स करायचे असतील त्या मात्र 53. स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन आहे हरेश. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अरुण भगत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तो मात्र हरेश मुंडे. धावांचा पाठलाग करायचे उसरले टीमला, तो मात्र 53. पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. सुयश आखू टप्प्याचा बॉल पूल केलाय आणि सक्सेसफुल षटकार येतोय. बॅट्समन अरुण भगतच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. हे पॉम पॉम गाडी पिंट्याची मन सांगतय फॉरेनची. पॉम पॉम गाडी पिंट्याची मन सांगतय फॉरेनची. थँक्यू. क्रिकेटच्या फटक्यांचं विश्लेषण म्हणजे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत त्यांचं विश्लेषण हॉरिझॉन्टल बॅट किंवा व्हर्टिकल बॅट स्ट्रोक असं केलं जातं, परंतु आजकाल असं खेळ आलाय डायगोनल बॅट स्वीप. तिरप्या बॅटने जास्तीत जास्त फटके खेळले जातात आणि त्याच पद्धतीचा हा फटका होता षटकार. पुन्हा एकदा प्रयत्न, थोडा उशिरानं मात्र बॉल आला. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल सुयश कोळीचा. हे द्वंद्व युद्ध या मैदानावरती सेमीफायनलची लढत आहे. इथे दोन्ही टीमने ट्रॉफी बुक केले. फायनल मध्ये कोणत्या संघाला जायचे, फायनलचं तिकीट कोणता संघ काढणार यासाठी मैदानावरती चालू असलेला संघर्ष आहे. एकीकडे उसरली तर दुसरीकडे मोहा कोळीवाडा. फुलटस बॉल सहजरित्या कव्हर्सला धाडलाय. पाठलाग करतोय मिड ऑफचा प्लेअर. अगदी कव्हर सीमारेषेच्या अगदी जवळ येऊन मात्र इथे बॉल अडवतोय. 2 धावा इथे मात्र मिळतील अरुण भगतला. सुरुवात दमदार केली. पहिल्या बॉलवरती थोडी रनआउटच्या स्वरूपात एक दुविधा मनस्थिती अगदी आपण म्हणतो ना संकट आलं होतं, परंतु ते संकट बाजूला सारल्यानंतर अरुण भगतच्या बॅटमधून फटके यायला सुरुवात झाली. धावसंख्या 8. आडवा बॅटनं फटका खेचायचा होता. विकेट किपर कॅच खाली येतोय आणि परतावा लागेल अरुण भगतला. पेसने इथे बीट केलंय सुयश कोळीने बॅट्समन अरुण भगत. दोस्ती वरती आधारित हे गीत. अद्यापही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील पॉवर प्लेचं षटक. एक षटकार आला होता सुयश कोळीच्या विरोधात अरुण भगतच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र त्याने डॉट बॉल टाकला, दुहेरी एक डॉट बॉल टाकला, त्यानंतर एक दुहेरी धाव आली आणि त्यानंतर मात्र अरुण भगतला त्याने बाद केलं. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. राकेश भोईर ऑन स्ट्राईक असेल. हरेश मुंडे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि त्यामधील हा शेवटचा चेंडू. इथे थांबवत आहेत. मला असं वाटतं बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदरच मात्र इथे बेल्स पडल्यात. त्या कारणास्तव मात्र इथे अंपायर्स डिसिजन येतोय, थांबवलं जातं. डेड बॉल मात्र मृत चेंडू घोषित करण्यात येतोय अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलायला हवा. धावा झाल्यात ते आतापर्यंत 8. लोअर फुल टॉस कव्हर्सला कॅच. इट्स अ कॅचिंग प्रॅक्टिस फॉर मोहा कोळीवाडा टीम. अगेन इट्स विकेट डाऊन. 2 डाऊन. टोटल स्कोर कार्ड 8 रन.
स्वरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सुजितदादा म्हात्रे कळंबोली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. कालच त्यांचा संघ स्वरा स्पोर्ट्स दापोली आदर्श ट्रॉफीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाला. एक मोठं व्यक्तिमत्व, कळंबोली विभागामधील एक मोठं नाव आणि या क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं फार मोठं सहकार्य असतं. सुजितदादा म्हात्रे कळंबोली यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. सुस्वागतम. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2020 मध्ये 24 बॉलमध्ये 53 धावांचा पाठलाग केला. सुरुवात केली उसरले टीमने. पहिल्याच बॉलवरती संशयास्पद मात्र गोष्ट घडली की नक्की डिसिजन नॉट आउट की आउट. मात्र आपण पीटीसी लाईव्ह म्हणजे पीटीसी टीमचा इथे हातभार तंत्रज्ञानाचा वापर केला. तिथे नॉट आउट घोषित करण्यात आलं. त्यानंतर एक षटकार आला, अरुण भगत बाद झाला आणि शेवटच्या बॉलवरती विकेट देखील आली राकेश भोईरची. 2 बाद. उसरले टीमची सध्या अवस्था आहे ती मात्र 8. आता इथून 18 बॉलमध्ये धावा करायचे, त्या 45, 15ची सरासरी. एक वेगळ्या स्टाईलनं गोलंदाजी करण्याचं काम नेहमी करत असतो रणजित कोळी. बहुतांशी आपण पाहतो लसित मलिंगा स्टाईल. मग या अगोदर जे लसित मलिंगाच्या अगोदर येण्याच्या अगोदर जे बॉलर्स त्या पद्धतीने बॉलिंग करत होते, मग त्यांना कोणाच्या नावानं उल्लेख करायचा हा मोठा प्रश्नचिन्ह राहतो. व्हाईट बॉल आला, 9 धावसंख्या. सुपर शॉट मिड विकेटला, परंतु बाउंड्री लाईन लांब लचक आहे. कॅच इथे घेतली जाते. 3rd विकेट डाऊन. मोहा कोळीवाडा टीम. परंतु पंचांचा इथे इशारा आलाय की हा आहे नो बॉल. बापरे, जे चित्र मैदानावरती आहे, इथे बॅट्समन आउट आहे. अंपायरने इकडे सांगितलं की बॅट्समन क्रॉस झालेला नाहीये. अनप्रिडिक्टेबल क्रिकेट. जे अंपायरचे जे हातवारे आहेत ते खरोखरच संभ्रमात पाडणारे होते. थँक्यू करुणाकर कोटियन आणि कल्याणी घोरपडे सर. इतकं जबरदस्त लक्ष आहे त्यांचं खेळपट्टीवरती. बॅट्समन इथे आउट झालाय. उसरली टीमचा उभारी घ्यावी लागणार आहे उसरली टीमला. सौरभ पाटील आता नौका बॅट्समन मैदानावरती जातोय. इथे गरज आहे, आता संकटात सापडलाय तो मात्र उसरली हा संघ. विकेट पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती रणजित कोळीने ते विकेट घेतली. रणजित कोळीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे त्याची गोलंदाजी. जेव्हा त्याचा हात म्हणजे गोलंदाजी करत असताना खांद्याच्या वरून येतो त्यावेळी त्याचा बॉल उसळी घेतो, आणि जेव्हा त्याचा हात खालून येतो थोडासा खांद्याच्या लेवलला येतो त्यावेळी त्याचा बॉल अजिबात उसळी घेत नाहीये. हे प्रिडिक्ट करणं बॅट्समनला थोडं कठीण जातं आणि याच गफलतीमध्ये बॅट्समन विकेट देऊन फसतात. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात उसरली टीमच्या. 44 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. सेमीफायनलची ही लढत, उपांत्य फेरीची ही लढत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील होती, परंतु आत्मविश्वास नव्हता गोलंदाज रणजित कोळीचा. इथे नॉट आउट घोषित करण्यात आले पंचांकडून. डॉट बॉल येणं हे उसरली टीमसाठी धोकादायक आहे. धोक्याची घंटा वाजवणार आहे डॉट बॉल. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय सुरेखरित्या मात्र ते कॅच कंप्लीट करतोय. आणि एक विकेट डाऊन. उसरली टीमला आता इथे गळती लागले. डफली वाले, डफली बजा, डफली वाले, डफली बजा, मेरे घुंघरू बुलाते आ, लगा तू लगा. उसरली टीमची सध्याची अवस्था अशी आहे, 4 विकेट गेल्यात. पहिली विकेट गेली, त्यानंतर त्यांनी दुसरा बॅट्समन पाठवला सावरण्यासाठी. ती विकेट गेली. राकेश बाद झाला, त्यानंतर आता सौरभ बाद झालाय. कोणीतरी मैदानावरती तग धरून उभं राहणं गरजेचं आहे. संयम दाखवणं गरजेचं आहे. संयम हा फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये काय आयुष्यामध्ये देखील संयम फार महत्वाचा आहे. तुमचं प्रदर्शन, खेळाचं प्रदर्शन, त्याबरोबर खेळाचं प्रदर्शन जर का करायचं असेल तर संयमीरित्या मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. विकेट गेली तर मात्र तुमची संधी हुकली या स्पर्धेतली.
फुलटॉस बॉल ऑन साईडला कन्वर्ट करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग होते चांगली. कॅप्टन मला असं वाटतं टीमचा त्या ठिकाणी आहे मनोज कोळी त्या ठिकाणी मात्र उपस्थित होता. प्रयत्न केले डायरेक्ट हिट करण्याचे परंतु विकेट किपरने ते बॉल अडवला. डॉट बॉल मात्र येतोय आणि हे डॉट बॉल धोक्याची घंटी वाजवतायत उसरली टीमसाठी. बराच काळ हवेत हा बॉल आहे परंतु दूरवर क्षेत्ररक्षक जज करतो आणि ते कॅच अनिकेत कोळी असावा त्या ठिकाणी. अजय कोळी त्या ठिकाणी आहे. कॅच मात्र इथे कंप्लीट करतो. आणखी एक विकेट. खेळ कोणताही असू दे, खेळ कोणताही असू दे, तुम्ही खेळाडू म्हणून या क्रीडांगणाचा या मातीचा नेहमी आदर करा. कारण विजयाचे झेंडे याच क्रीडांगणावरती मिरवले जातात आणि पराभवाची दुःख सोसण्याची ताकद हीच माती तुम्हाला नेहमी देत असते. म्हणून या मातीशी या क्रीडांगणाशी आयुष्यभर मात्र प्रामाणिक राहा. धन्यवाद सूरज. या काही ज्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या त्यामागे सर्व क्रिकेट रसिकांचा आणि प्रेक्षकांचा हातभार आहे. त्यांनी सहाय्य केलं, त्यांनी प्रेम केलं म्हणून आज इतक्या मोठ्या ट्रॉफीमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. धन्यवाद. खेळासोबत प्रामाणिक राहिलं ना, मातीसोबत प्रामाणिक राहिलं ना तर ते तीच माती आपल्याला आयुष्यामध्ये उंच भरारी घेण्यासाठी मदत करते. इथे बॅट्समन ने बॉल लेफ्ट केला आणि तो गेलाय अगदी स्टम्प्स वरून. नशिबाची साथ होती बॅट्समनला की त्या बॉलने उसळी घेतली. समीर थोडं थांबवतोय. या मंचकावर मात्र सन्मान केला जाईल. आमचे पाहुणे विशालजी नाईक यांना या मंचाच्या निमित्तानं सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते विशालजी नाईक यांना या मंचावर सन्मानित करावं. तत्पूर्वी मी कामोठे आणि मुरबी या दोन्ही टीम्सना विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. वेळ फार कमी आपल्याकडे. तर विशालजी नाईक यांना या मंचावर सन्मानित केलं जाते. त्यानंतर मयूरजी कडू यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. त्यांनी सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. मयूरजी कडू आणि मयूरजी कडू यांना या मंचावर सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे शुभम यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाईल. सगळ्याच पाहुण्यांचं समीर या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, आदरातिथ्य केलं जात आहे. खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं ही गोष्ट नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. अतिथी देवो भव ही संकल्पना नक्कीच रुजवली जाते. सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत विनंती असेल. त्याचप्रमाणे पूजन ठाकूर यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केलं जाईल. पूजन ठाकूर आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. पूजन ठाकूर या मुख्य व्यासपीठावर हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना सगळ्यांचं मनापासून स्वागत विनंती असेल आपण या व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यावा. ओव्हर टू समीर. थँक्यू. मॅचचं चित्र थोडं स्पष्ट दिसायला आता सुरुवात झाली. इथे परिस्थिती आडवी आले उसरली टीमच्या, परंतु परिस्थिती आडवी आली तर कडवी झुंज द्यायला हवी कोणत्या तरी बॅट्समनने आणि ते गरजेचं आहे. फायनलचं तिकीट इतक्या सहजासहजी तुम्हाला मोहा कोळीवाडा टीम देणार नाही. त्यासाठी तुम्हाला कडवी झुंज द्यावी लागणार आहे आणि ती कडवी झुंज अशी आहे की 10 बॉलमध्ये त्यांना धाबा करायचे 43. 10 बॉल शिल्लक आहेत, धाबा करायचे 43. इथून मोठे फटके हवेत ते उसरली टीमला. आतापर्यंत विकेट्स गेल्यात 6. समोरच्या दिशेनं फटका खेळला कार्पेटच्या साह्यानं. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल फक्त इथे मिळते. त्या सिंगलने मात्र त्रास काही होणार नाही मोहा कोळीवाडा टीमला. बॉलिंग करतोय जोगेंद्र कोळी मोहा कोळीवाडा टीम कडून. महेश स्मृती 11 मोहा कोळीवाडा वर्सेस उसरली या दोन संघादरम्यान चालू असलेली पहिली उपांत्य फेरीची लढत. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. बराच काळ हवेत आहे. वाय ऍक्सिसला तर खूप उंच गेला होता परंतु एक्स ऍक्सिसला मात्र गेला नाही.
बॅट्समन आउट होईल. 7 विकेट डाऊन. मी पुन्हा येईन. कबूतर जाओ 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 कबूतर जाओ 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 कबूतर जाओ 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 कबूतर जाओ 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 मेरी प्यारी की चंदी चिट्ठी थँक्यू डीजे. मेरी प्यारी की तर आमचे मान्यवर सागरजी जोशी साहेब बेलापूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर या मंचावर यायचं आहे. कामोठे आणि मुरबी दोन्ही टीम्सना हा शेवटचा कॉल आहे. अन्यथा आपली षटकं कमी केली जातील आयोजकांकडून आम्हाला सूचित करण्यात येते. दोन्ही टीमचे कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता व्यासपीठाकडे धाव घ्या. कामोठे आणि मुरबी. 8 बॉल मध्ये आता रन्स करायचे त्या मात्र 42. 42 रिक्वायर्ड इन 8 बॉल्स. उसरले टीमला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर या धावा चेस डाऊन करणं खूप गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल कार्पेटच्या सहाय्याने मिडविकेटला चाललाय. 3-3 सीमारक्षक आणि किती एनर्जी आहे पहा. एक सीमारक्षक मिडविकेटचा त्याला कव्हर करण्यासाठी एक स्क्वेअर लेग वरून येतो, एक अगदी वायडिश लॉंगॉनला उभा आहे. वायडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध्ये तिथून मात्र येतोय. हे एनर्जेटिक परफॉर्मन्स मैदानावरती चालू आहे तो मात्र मोहा कोळीवाडा टीम कडून. आत्मविश्वास थोडा डळमळीत झालाय तो उसरली टीमचा आणि इथे मला असं वाटतंय त्रिफळाचीत. आणखी एक बॅट्समन आउट. तर पंचांचा इशारा आलाय. पायचीतच्या स्वरूपात मात्र बाद घोषित केलंय ते बॅट्समनला. त्या चेंडूचा टप्पा दिसला नाही आला. LBW आउट झाला. LBW आउट झाला. सो 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जो संघर्ष हवा होता उसरली टीम कडून तो मात्र संघर्ष इथे पाहायलाच मिळाला नाही. धाव संख्या 12. 6 बॉल मध्ये आता रन्स करायचे असतील त्या तब्बल 41. डोंगरा एवढं मोठं आव्हान आहे. पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं नेहमी धोकादायक असतं. जे जिंकतात त्यांना शाबासकी मिळते आणि ज्यांचा पराभव होतो त्यांना मी तर म्हणेल त्यांच्यावरती कौतुकाची थाप पडते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. परंतु जे माघार घेतात ना त्यांचा कुठेही उल्लेख केला जात नाही. जो संघर्ष उसरली टीम कडून व्हायला पाहिजे होता बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये तो संघर्ष झालाच नाही. बॅट्समन मैदानावरती गेले, बॅट्समनने विकेट दिल्या. कोणत्याही बॅट्समनने आतापर्यंत क्रीजवरती राहण्याचं धाडस दाखवलं नाही. एखादी ओव्हर आपल्या हातातून निसटून गेली तरी चालेल, परंतु एखादं षटक बॅटिंग करत असताना मला भेटेल हा विचार मात्र कोणी केलाच नाही. चौकार मिळतोय, संघर्ष चालू आहे, परंतु हा संघर्ष आता त्यांचं अस्तित्व मैदानावरती टिकून ठेवणार नाही. या स्पर्धेतलं चौकार मात्र मिळतोय. 4 धावा मिळतील. टोटल जाऊन पोहोचेल 16 वरती. 37 आणखी धावा करायचेत उर्वरित 4 चेंडूंमध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या. लगेच टॉस केला जाईल. सो नेक्स्ट मॅच असणारे प्रेमनाथ 11 मुरबी वर्सेस निहार घरत पुरस्कृत जय हनुमान कामोठे. नेक्स्ट सेमीफायनल. या स्पर्धेतील दुसरी उपांत्य फेरीची लढत अगदी समोर तुमच्या भेटीला येईल. एकीकडे जय हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात प्रेमनाथ 11 मुरबी. 2 मातब्बर संघ रायगड जिल्ह्यातील 2 हात करतील एकमेकांच्या समवेत. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2020 मध्ये एक तगडी झुंज पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. तत्पूर्वी या व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. धीरजजी मात्रे ओळ्याहून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेत. मी विनंती करेन धीरजजी मात्रे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्यानंतर लगेच टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये. मुरबी आणि कामोठे बिग फाईट तुमच्या समोर येईल. तर ओमकेजी गोंधळी यांना मी विनंती करतोय आपण धीरजभाई मात्रे यांना या मंचावर सन्मानित करावं.
धीरजभाई मात्रे ओळे तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे सागरबाई जोशी बेलापूरहून या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करतोय. सागरबाई जोशी यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाईल. सो फायनलला जाणारा पहिला संघ आपल्याला इथे भेटलाय. महेश स्मृती 11 मोहा कोळीवाडा टीम मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचले. इथे प्रवास थांबलाय तो मात्र उसरले टीमचा. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि येणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फर्स्ट टीम टू बी क्वालिफाईड इन फायनल ऑफ लेट गोपाल शेठ नाईक ट्रॉफी 2020 महेश स्मृती 11 मोहा कोळीवाडा. पहिला टॉस केला जाईल. मी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय, आपण या समोर धीरजभाई मात्रे ओळे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस करावा. अजरबी ओळे संघाचे खंदे समर्थक आणि प्रमोदजी घरत यांचे खंदे पाठीराखे धीरज मात्रे यांच्या शुभ हस्ते